नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत जलसंपदा विभाग भरती 2023 साठी नुकतीच प्रसिद्ध झालेली जाहिरात. ही जाहिरात आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर जलसंपदा विभागाकडून जे काही आपल्याला लेटेस्ट न्यूज भेटेल तीही आपण आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत. चला तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आजच्या आपल्या टॉपिकला. तर जलसंपदा विभागाकडून जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती एकूण 4497 इतक्या पदांसाठी करण्यात आलेली आहे. ही विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी असणार आहे. तर यामध्ये आपण कोणत्या पदासाठी काय पात्रता असेल, कोणत्या पदासाठी अर्ज करावा, परीक्षा कशी असेल, त्याची वयोमर्यादा काय असणार आहे, तसेच आपण अर्ज कधी भरू शकतो याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तर जलसंपदा विभाग भरती 2023 जी आहे ती जलसंपदा विभागाकडून आपल्याला एक जाहिरात दिली गेली आहे. यामध्ये एकूण तुमचे 14 संवर्गातील पदे आहेत. ही 14 संवर्गातील एकूण 4497 इतकी पदे आहेत आणि ही सरळ सेवा भरती या पद्धतीने भरली जाणार आहेत. त्याचबरोबर ही फक्त ऑनलाईन पद्धतीनेच आपण फॉर्म भरू शकतो आणि यासाठी 3 नोव्हेंबर 2023 ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये आपल्याला फॉर्म भरायचे आहेत. तर यामध्ये आपल्याला परिमंडळ कार्यालयाची नावं दिली आहेत. प्रत्येक परिमंडळानुसार आपल्याला वेगवेगळी रिक्त पदांची संख्या दिलेली आहे. त्याचबरोबर कोणत्या पदासाठी किती वेतन श्रेणी असणार आहे हे सुद्धा आपल्याला यामध्ये दिलेलं आहे. तर पहिलं पद जे आपलं आहे ते आहे वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब. तर या पदासाठी तुम्हाला नाशिक परिमंडळामध्ये 2 रिक्त पदे आहेत आणि पुणे परिमंडळामध्ये सुद्धा 2 रिक्त पदे आहेत. अशी एकूण 4 रिक्त पदे आहेत आणि यासाठी जी वेतन श्रेणी आहे ती तुम्हाला S16 या लेवलची आहे. यामध्ये 44,900 ते 1,42,400 इतकं वेतन तुम्हाला मिळणार आहे. तर त्याचबरोबर तुमचे जो काही अधिक महागाई भत्ता असेल किंवा इतर जे काही नियमाप्रमाणे भत्ते असतील ते सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत. पद क्रमांक 2 आहे निम्न श्रेणी लघुलेखक. हे सुद्धा गट ब चं पद आहे आणि हे पण तुम्हाला वेगवेगळ्या परिमंडळात मिळून एकूण 19 रिक्त जागा आहे. यासाठी तुम्हाला S15 या लेवलनी वेतन श्रेणी आहे आणि 41,800 ते 1,32,300 इतकं वेतन यासाठी तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर पद क्रमांक 3 जे आहे ते आहे कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक आणि यासाठी तुम्हाला एकूण 14 रिक्त पदे आहेत. यासाठी जी वेतन श्रेणी आहे ती आहे S15. 41,800 ते 1,32,300 इतकं यासाठी तुम्हाला वेतन मिळणार आहे. पद क्रमांक 4 आहे भूवैज्ञानिक सहाय्यक. यासाठी एकूण 5 पदे आहेत आणि यासाठी वेतन श्रेणी सुद्धा तुम्हाला S14 ही राहणार आहे. यामध्ये 38,600 ते 1,22,800 त्याचबरोबर अधिक महागाई भत्ता आणि इतर भत्ते इतकं वेतन तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर पद क्रमांक जे 5 आहे ते आहे अरेखक आणि हे गट क चं पद आहे. यामध्ये तुम्हाला ज्या एकूण रिक्त जागा आहेत त्या 25 इतक्या आहेत आणि ह्या वेगवेगळ्या परिमंडळासाठी वेगवेगळ्या असणार आहेत. तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भराल तर तुम्ही जाहिरात पूर्णपणे एकदा वाचून घ्या विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुम्हाला कोणत्या परिमंडळात फॉर्म भरायचा आहे आणि कोणत्या पदासाठी भरायचा आहे हे तुम्ही ठरवू शकाल. त्याचबरोबर तुमची जी जाहिरात आहे त्याची लिंक सुद्धा तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर आपलं जे पद आहे अरेखक गट क, तर यासाठी तुम्हाला वेतन श्रेणी जी आहे ती S10 ही असणार आहे आणि यासाठी 29,200 ते 92,300 प्लस तुमचे महागाई भत्ते इतकं तुम्हाला वेतन राहणार आहे. त्याचबरोबर जे पद क्रमांक 6 आहे हे तुमचं आहे सहाय्यक अरेखक आणि यामध्ये जी एकूण तुमची पदे आहेत ती आहेत 60. वेगवेगळ्या परिमंडळात मिळून तुम्हाला एकूण 60 पदांसाठी इथे अर्ज करता येईल आणि याची वेतन श्रेणी असणार आहे 25,500 ते 81,100 इतकी. ही S8 या लेवलची वेतन श्रेणी आहे. पद क्रमांक 7 आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. हे गट क मधील पद आहे. यासाठी 25,500 ते 81,800 इतकं वेतन तुम्हाला मिळणार आहे आणि याची एकूण 1,528 इतकी पदे आहेत.
त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी सुद्धा एकूण तुम्हाला 35 पदांसाठी अर्ज करता येईल. यात तुम्हाला 21,700 ते 69,100 इतके वेतन मिळणार आहे. ही वेतन श्रेणी जी आहे ती S7 या लेवलची आहे. त्यानंतर आहे तुमचं दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक. आता हे जी 3 पदं आहेत या तिन्ही पदांसाठी तुमची जी वेतन श्रेणी राहणार आहे ती आहे S6 या लेवलनी आणि यामध्ये तुम्हाला पूर्ण 19,900 ते 63,200 प्लस तुमचे अधिक महागाई भत्ते, इतर भत्ते हे सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. जो दप्तर कारकून हे पद आहे यासाठी 430 इतकी रिक्त जागा आहे. मोजणीदार या पदासाठी 758 तर कालवा निरीक्षकसाठी 1,189 इतकी पदे तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर आहे तुमचं पद सहाय्यक भांडारपाल, तर यासाठी तुम्हाला S6 या लेवलनी वेतन श्रेणी मिळणार आहे. यामध्ये 19,900 ते 63,200 इतकं तुम्हाला वेतन मिळणार आहे. त्याचबरोबर याच्या ज्या एकूण वेगवेगळ्या परिमंडळातील तुमच्या जागा आहेत रिक्त त्या आहेत 138 इतक्या. त्यानंतर कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक या पदासाठी तुम्हाला एकूण 8 जागा आहेत आणि 19,900 ते 63,200 इतकं तुम्हाला यामध्ये वेतन मिळणार आहे. त्याचबरोबर आता जे अमरावती परिमंडळ आहे तर यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे तर तो आहे बुलढाणा, अकोला, अमरावती आणि वाशिम व यवतमाळ. जे आपलं औरंगाबाद परिमंडळ आहे म्हणजेच आत्ताचं छत्रपती संभाजीनगर परिमंडळ यामध्ये तुम्हाला छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, हिंगोली व परभणीचा या जिल्ह्यांचा समावेश पाहायला भेटेल. नागपूर परिमंडळामध्ये तुम्हाला नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश दिसेल. नाशिक परिमंडळामध्ये नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश होतो. तर पुणे परिमंडळामध्ये पुणे, सोलापूर, अहमदनगर या 3 जिल्ह्यांचा समावेश आहे. कोल्हापूर परिमंडळात सुद्धा सातारा, सांगली आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच मुंबई परिमंडळ, ठाणे, तर यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश केलेला आहे. त्यानंतर जी आहे ती आहे तुमची पात्रता. यासाठी तुम्हाला पात्रता काय हवी तर हे बघा, भारतीय नागरिक तुम्ही असणं गरजेचं आहे. जर तुम्ही भारतीय नागरिक असाल तर तुम्ही यातील कोणत्याही पदासाठी अर्ज करू शकता. वयोमर्यादा जी आहे तुमची ती तुमचा अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक म्हणजेच तुमचे 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्या दिनांकापर्यंत तुमचं वय जर वयोमर्यादामध्ये बसत असेल तर तुम्ही यातील कोणत्याही पदासाठी अर्ज करू शकाल. मग आता विविध संवर्गातील किमान व कमाल वयोमर्यादा आपण पाहूया. तर बघा, खुल्या प्रवर्गातील जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी किमान 18 वर्ष आणि कमाल 38 वर्ष म्हणजे कमीत कमी तुम्ही 18 वर्षांचे पाहिजे आणि जास्तीत जास्त तुम्ही 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत 38 वर्षाचे असायला पाहिजे. त्यापेक्षा जास्त तुमचं वय असता कामा नये. आणि जे मागासवर्गीय उमेदवार आहेत त्यांसाठी सुद्धा कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 43 वर्ष इतकं वय चालेल. त्याचबरोबर पदवीधर अंशकालीन उमेदवार आहेत त्यांच्यासाठी जी जास्तीत जास्त वयोमर्यादा आहे ती 25 वर्ष इतकी राहील. स्वातंत्र्य सैनिकांसाठी 45 वर्ष इतकी आहे. खेळाडू उमेदवारांसाठी 43 वर्ष, त्याचबरोबर दिव्यांग उमेदवारांसाठी सुद्धा 45 वर्ष इतकी वयोमर्यादा असणार आहे. जे खेळाडू उमेदवार आहेत त्यांसाठी शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील शासन निर्णय क्रमांक जो काही आहे आणि मधील तरतुदीनुसार खेळाडूंची गुणवत्ता, पात्रता विचारात घेऊन सदर पदासाठी आलेल्या विहित वयोमर्यादेत सुद्धा तुम्हाला 5 वर्षांपर्यंत वयाची शिथिलता करण्यात येईल. तथापि तुमचं जास्तीत जास्त वय हे 43 असलं पाहिजे. त्यानंतर जे प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त उमेदवार आहेत त्यांसाठी 45 वर्षापर्यंतची सवलत आहे. तर कमाल वयोमर्यादा जी 45 वर्ष इतकी राहील. सदर वयोमर्यादेत सरसकट शिथिलता केली
असल्याने मागासवर्गीय प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त उमेदवारांना सुद्धा 45 वर्ष इतकंच वयोमर्यादा राहणार आहे. मग माजी सैनिक उमेदवार जे आहेत त्यांसाठी सुद्धा उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवा इतका कालावधी अधिक किंवा 3 वर्ष इतकी राहील. तसेच दिव्यांग माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ही 45 वर्ष इतकीच राहणार आहे. तथापि महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय सचिव 2023 प्रक्र 14 कार्य 92 दिनांक 3 मार्च 2023 अन्वये दिनांक 31 डिसेंबर 2023 पूर्वी प्रसिद्ध होणाऱ्या भरती जाहिरातीकरता कमाल वयोमर्यादेचे 2 वर्ष शिथिलता दिली असल्याने वर नमूद सर्व प्रवर्गासाठी जी कमाल वयोमर्यादा दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला 2 वर्ष इतकी शिथिलता मिळणार आहे. म्हणजे जी काय आपल्याला वयोमर्यादा दिलेली गेलेली आहे त्यामध्ये सुद्धा आणखीन आपल्याला 2 वर्षांची शिथिलता मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला यासाठी शैक्षणिक अर्हता किंवा अनुभव काय असणं गरजेचं आहे. तर बघा, पद क्रमांक 1 होतं आपलं वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक. तर यासाठी जी शैक्षणिक अर्हता आहे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र या विषयामधील किंवा कृषी या विषयामधील पदव्युत्तर पदवी तुम्हाला कमीत कमी 60% गुणांसह धारण करणे आवश्यक आहे. निम्न श्रेणी लघुलेखकसाठी ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे ते विद्यार्थी असतील. त्याचबरोबर त्यांच्याकडे 100 शब्द प्रति मिनिट इंग्रजी टंकलेखनाचा वेग आणि लघुलेखनाचा वेग जो आहे तो 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग हा किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठीचा 30 शब्द प्रति मिनिट असणं आवश्यक आहे. याचं जे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक. यामध्ये तुम्ही भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र या विषयांमधील किंवा कृषी या विषयामधील पदव्युत्तर पदवी धारण करणे आवश्यक आहे. इथे तुम्हाला टंकलेखनाची कोणतीही अट दिलेली नाही. त्यानंतर आहे भूवैज्ञानिक सहाय्यक. या पदासाठी तुम्हाला भूगर्भशास्त्र किंवा उपयोजित भूगर्भशास्त्र पदवी किंवा पदव्युत्तर मधील द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण केलेली आहे किंवा भारतीय खनिकर्म धनबाद येथील भूगर्भशास्त्र उपयोजित भूगर्भशास्त्र पदविका किंवा शासनमान्य इतर सक्षम अर्हता ज्या काही असतील त्या तुम्हाला असणे गरजेचं आहे. या सर्व पदांची जी तुमची अर्हता आहे ती तुम्ही सविस्तरपणे या जाहिरातीमध्ये पाहू शकता. अरेखक या पदासाठी सुद्धा तुम्ही स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी यामधील पदवी धारण करणे आवश्यक आहे किंवा ज्यांनी यामधील पदविका धारण केली आहे आणि शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये सहाय्यक अरेखक पदाचा प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षाचा अनुभव धारण केलेला आहे ते लोक यासाठी अर्ज करू शकतात. सहाय्यक अरेखक जे आहेत त्यांनी सुद्धा यामधील पदवी धारण करणे आवश्यक आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक जे आहेत त्यांना सुद्धा त्यांची जी काही पदवी असेल ती इथे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रयोगशाळा सहाय्यकसाठी अनुरेखकसाठी तुम्हाला वेगवेगळी शैक्षणिक अर्हता दिलेली गेलेली आहे. यामध्ये जे दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक ही 3 पदे आहेत. यांसाठी तुम्हाला टंकलेखन शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण करणं गरजेचं आहे आणि यासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी असेल तरी चालणार आहे. त्याचबरोबर सहाय्यक भांडारपाल हे जे पद आहे यासाठी सुद्धा तुम्हाला टंकलेखनाची अट दिलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला ज्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे ते उमेदवार अर्ज करू शकतात. आता कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक जे आहेत ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी या विषयांसह उच्च माध्यमिक शालांत परीक्षा ज्यांनी प्राप्त केली असेल, उत्तीर्ण केली असेल किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असेल, कृषी शाखेतील पदविका धारकाला सुद्धा इथे प्राधान्य देण्यात येणार आहे. मग आता टंकलेखक अर्हता जी आहे आपल्याला ती कोणासाठी कशी असणार आहे तर बघा, यामध्ये दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक व
सहाय्यक भंडारपाल या पदांसाठी टंकलेखक अर्हता लागू आहे. तरी उमेदवाराने सदर शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाची विहित टंकलेखन अर्हता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांक येईल त्यापूर्वी धारण करणे अनिवार्य आहे. म्हणजे 24 नोव्हेंबरच्या अगोदर तुमच्याकडे टंकलेखनाचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक, सहाय्यक भांडारपाल या पदांसाठी अर्ज करू शकता. मग या अर्ज करतोय आपण, यामध्ये टंकलेखक अर्हता धारण करण्यातून तात्पुरती सूट कुणाला मिळणार आहे, तर ते दिव्यांग उमेदवार, माजी सैनिक किंवा जे अनाथ उमेदवार आहेत त्यांना, प्रकल्पग्रस्त प्रवर्गातून जे अर्ज करत आहेत, भूकंपग्रस्त प्रवर्गातून अर्ज करणारे किंवा पदवीधर अंशकालीन कर्मचारी वर्गातून जे काही उमेदवार अर्ज करत आहेत, या लोकांना यामधून तात्पुरती सूट मिळणार आहे. तर या लोकांनी नंतर तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर ही पदाची जी काही अर्हता आहे ती पूर्ण करायची आहे. त्यासाठी तुम्हाला वेळ दिला जाईल. त्यानंतर यामध्ये परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे तर पहा, जी काही तुमची पदं आहेत त्यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक प्रश्न आणि तांत्रिक प्रश्न असे तुमचे असणार आहेत. तर यामध्ये जर तुमचं वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक आहे यासाठी तुम्हाला 15 प्रश्न मराठी आणि 15 प्रश्न इंग्रजी, 15 प्रश्न सामान्य ज्ञान आणि 15 प्रश्न बौद्धिक संबंधित असणार आहेत. तर तांत्रिक जे प्रश्न आहेत ते तुम्हाला 40 असणार आहेत. यासाठी एकूण तुमचे 100 प्रश्न होत आहेत आणि वेळ आहे तुम्हाला 120 मिनिटं इतका. प्रत्येक प्रश्नांसाठी तुम्हाला 2 गुण अशी एकूण 200 गुणांसाठी तुमची ही परीक्षा होणार आहे. त्यानंतर आहे निम्न श्रेणी लघुलेखक. तर ह्यांच्यासाठी सुद्धा पूर्ण सेम पॅटर्न राहील, फक्त तांत्रिक प्रश्न हा विषय निम्न श्रेणी लघुलेखकांसाठी नाही. त्यांना परीक्षेचा वेळ जो आहे तो 75 मिनिटे इतका मिळणार आहे आणि एकूण त्यांची 120 गुणांची ही परीक्षा होणार आहे. यानंतर आहे कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, अरेरक, सहाय्यक अरेरक या पदांसाठी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक या पदांसाठी पूर्ण 200 गुणांची ही परीक्षा राहणार आहे आणि यासाठी 120 इतके मिनिटं तुम्हाला वेळ मिळणार आहे. बरोबर. फक्त जे निम्न श्रेणी लेखक आहेत त्यांच्यासाठी आपल्याला तांत्रिक हा विषय नाहीये. त्याचबरोबर दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक आणि भंडारपाल या पदांसाठी सुद्धा तुम्हाला तांत्रिक हा विषय असणार नाही. बाकी सर्व पदांसाठी तुम्हाला तांत्रिक हा विषय राहणार आहे. त्याचबरोबर जो दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक आहे त्यासाठी तुम्हाला परीक्षेचा वेळ हा 120 मिनिटं इतका दिलेला आहे आणि सहाय्यक भांडारपाल यासाठी सुद्धा तुम्हाला 120 मिनिटं इतका वेळ देण्यात आलेला आहे. मग ही परीक्षा जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने होईल आणि यामध्ये तुम्ही दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक या पदांसाठी तुमची जी परीक्षा आहे ती एकत्रित घेणार असल्याने सदर पदासाठी आपण एकच अर्ज करायचा आहे. मग सदर पदांसाठी जो अर्ज करतोय आपण त्यामध्ये प्रथम परिमंडळांची निवड करून आपल्याला हा अर्ज सादर करायचा आहे आणि सादर पदांच्या निवडीचा प्राधान्यक्रम द्यायचा आहे. म्हणजे ह्या तिन्ही पदांसाठी तुम्हाला एकच अर्ज करायचा आहे, एकच तुम्हाला पेमेंट पे करायचं आहे. मात्र तुम्ही परिमंडळ त्यासाठी निवडू शकताय आणि परिमंडळ निवडून तुम्ही तुम्हाला यामध्ये कोणता पदाला प्रेफरन्स द्यायचा आहे तो तुम्ही देऊ शकताय. उमेदवारांनी जो प्राधान्यक्रम दिलेला आहे तर उमेदवाराला जे काही गुण प्राप्त होतील ते विचारात घेऊन गुणवत्ता यादी आणि तुमची जी निवड यादी आहे ती तयार करण्यात येणार आहे. मग उमेदवाराने दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार प्रथम प्राधान्य उमेदवाराची निवड झाल्यास त्याचे नाव प्रथम प्राधान्य गुणवत्ता यादीत व निवड यादीमध्ये येईल आणि उर्वरित प्राधान्य पदांच्या गुणवत्ता यादी किंवा निवड सूची जी आहे त्यात त्यांचा समावेश केला जाणार नाही. तथापि सदर पदासाठी प्रतीक्षा निवड सूची सामायिक असणार आहे तुम्हाला. जे निम्न श्रेणी लघुलेखक परीक्षा आहे 120 मार्कांची असेल, यामध्ये तुम्हाला कमीत कमी 45% गुण मिळवणे हे गरजेचं आहे. 80 गुणांची तुमची लघु टंकलेखक चाचणी त्यामध्ये तुम्ही पात्र होणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर आहे तुमचं
परीक्षा ही तुमची कशी होणार आहे, ऑनलाईन पद्धतीने होणार आहे पहा. तुमची परीक्षा जी आहे कम्प्युटर बेस्ड पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या स्वतंत्रपणे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आणि जशी आपली तलाठी भरती झाली आणि ती वेगवेगळ्या सत्रांमध्ये झाली, तशीच ही परीक्षा सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या सत्रांमध्ये होणार असल्यामुळे यामध्ये सुद्धा तुम्हाला नॉर्मलायझेशन हे होणार आहे. आता नॉर्मलायझेशन काय आहे हे सुद्धा आपण तुम्हाला सांगितलेलंच आहे, तरीही पुन्हा सांगते. जे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये तुमचे पेपर होतात, तर कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये या अनुषंगाने TCS कंपनी नॉर्मलायझेशन करून सर्व विद्यार्थ्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करते. तर हे नॉर्मलायझेशन काय, ह्यावर ही एक सविस्तर व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनेलवर पाहायला भेटेल. ही कंपनी जी आहे परीक्षा घेणार ती कोणती आहे, तर ती TCS आहे. आपली तलाठी भरती, वनरक्षक भरती सुद्धा TCS कंपनीने घेतली होती. तर तशीच जलसंपदा विभागाची भरती सुद्धा TCS कंपनी घेणार आहे. मी यासाठी कोणती कागदपत्रे असणं गरजेचं आहे, आपल्याला अपलोड करायला कोणती कागदपत्रे लागणार आहेत, तेही आपण पाहूया. तर यामध्ये बघा, अर्जातील नावाचा पुरावा म्हणजे तुमचं SSC अथवा त्याच्या सक्षम जे काही शैक्षणिक अर्हता असेल ते प्रमाणपत्र लागेल. दुसरा आहे तुमचा वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादींचा तुमचा जो काही पुरावा असेल ते पुरावे लागतील. सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा, जर तुम्ही कोणत्या मागासवर्गीय कास्टमध्ये असाल तर त्याचा जो काही पुरावा असेल तो तुम्हाला लागेल. किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा असल्याचा पुरावा. प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी जर तुम्ही पात्र असाल तर त्याचा जो काही पुरावा असेल, किंवा अंशकालीन पदवीधर कर्मचारी याच वर्गातून तुम्ही पदासाठी अर्ज करणार असाल तर त्यासाठी जो काही तुमचा आरक्षण पात्र पुरावा असेल तो तुम्हाला इथे लागणार आहे. किंवा अराखीव महिला, मागासवर्गीय, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्प, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी या आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र पुरावा असणे सुद्धा गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचं लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र यासोबत तुम्हाला जोडावं लागेल. यानंतर आहे अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध नसणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र चालणार नाही. जर तुम्ही अर्ज सादर करत आहे आणि त्याचं लास्ट तारीख जी आहे आपली ती आहे 24 नोव्हेंबर, तर त्या दिनांकापर्यंत, अंतिम दिनांकापर्यंत वैध असणारेच तुमचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र इथे तुम्ही अपलोड करायचं आहे. त्यानंतर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, किंवा तुम्ही माजी सैनिक असाल, खेळाडू, अनाथ, भूकंपग्रस्त असाल तर त्याबद्दल जो काही तुमचा आरक्षणचा पुरावा असेल तो तुम्हाला इथे लागणार आहे. SSC नावात तुमचा जर बदल झाला असेल तर त्याच्याबद्दलचा पुरावा सुद्धा तुम्हाला लागणार आहे. जर काही विद्यार्थिनींचं लग्न झालं असेल किंवा त्यांच्या नावात काही बदल झाला असेल, तुमची स्पेलिंग मिस्टेक असेल तर त्यासाठी सुद्धा जो काही पुरावा असेल तो तुम्हाला इथे लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान असणे याचा पुरावा, म्हणजे आता आपल्याला महाराष्ट्रात बऱ्यापैकी सर्व विद्यार्थ्यांना मराठी विषय हा कंपल्सरी असायचा. जर तो नसेल तर तुम्हाला मराठी येतं किंवा तुम्हाला मराठीचं ज्ञान आहे याबद्दल जो काही तुमचा पुरावा असेल तो तुम्हाला लागणार आहे. आणि तुमचं अनुभवपत्र, जर तुम्हाला कोणत्या भागातील किंवा या पदाचा जो काही संबंध लागत असेल असा कोणता अनुभव असेल तर त्याचं अनुभव प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे. मग आता यांनी सर्वसाधारणपणे आपल्याला सूचना काय दिल्यात पहा. अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीनेच ते स्वीकारतील. उमेदवारास एका संवर्गासाठी फक्त एकच परिमंडळात अर्ज करता येणार आहे. म्हणजे जर तुम्ही कोणतं पद निवडत असाल तर त्या पदासाठी तुम्हाला एका परिमंडळात एकच अर्ज करता येणार आहे. जर तुम्हाला दुसरा अर्ज करायचा असेल तर तो तुम्ही दुसऱ्या परिमंडळात करू शकता. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना ह्या तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल संकेतस्थळावर उपलब्ध करून देतील. आणि अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत तुम्ही त्याचं पेमेंट करायचं आहे. जर तुम्ही ते परीक्षा शुल्क भरलं तरच तुमचा अर्ज विचारात घेतला जाईल, अन्यथा तुमचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही. मग तुम्हाला परीक्षा केंद्र व परीक्षेबाबत सुद्धा इथे सर्वसाधारण ज्या सूचना आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत पहा. सदर अर्ज करताना परीक्षा केंद्र निवड करणे आवश्यक आहे. बरोबर.
ज्यावेळेस तुम्ही अर्ज भरताय तर त्यावेळेस तुम्ही कोणत्या परीक्षा केंद्रावरती ही परीक्षा द्यायला इच्छुक आहे ते सुद्धा तुम्ही द्यायचंय. परीक्षा केंद्र बदलाची विनंती कोणत्याही परिस्थितीत अन्यथा कोणत्याही कारणास्तव मान्य करणार नाहीत ते. म्हणजे तुम्ही जो काही प्रेफरन्स द्याल त्यातून तुम्हाला जो कोणतं परीक्षा केंद्र भेटेल तिथे तुम्हाला त्याच दिवशी ती परीक्षा द्यावी लागेल. परीक्षा केंद्र निवडीची प्रक्रिया पूर्ण केल्यास समजा तुम्ही परीक्षा केंद्र निवडीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास उमेदवाराने अर्जामध्ये दिलेल्या कायमस्वरूपीचा जो काही तुमचा रहिवासी पत्ता असेल त्या आधारे तुम्हाला जे संबंधित महसुली मुख्यालय परीक्षा केंद्र किंवा नजीकचं परीक्षा केंद्र पडत असेल तर तिथलं तुम्हाला ते हॉल तिकीटमध्ये देतील. मग त्यानंतर परीक्षा शुल्कचा भरणा कसा आहे बघा. जो खुला प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 1,000 रुपये आहेत आणि मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 900 रुपये इतकं परीक्षा शुल्क आहे. यामध्ये माजी सैनिक यांना कोणतंही परीक्षा शुल्क भरायचं नाही आहे. तसंच परीक्षा शुल्क ना परतावा आहे, म्हणजे हे नॉन रिफंडेबल आहे, की तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये परत मिळणार नाही. मग परीक्षा शुल्काचा भरणा खालील पद्धतीने तुम्हाला करता येतोय पहा. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकताय. त्यामध्ये UPI, क्रेडिट, डेबिट कार्ड अथवा नेट बँकिंगद्वारे तुम्हाला भरता येईल किंवा परीक्षा शुल्काचा भरणा करताना बँक खात्यातून परीक्षा शुल्काची रकमेची वजावट झाल्यानंतर परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वीपणे झाला आणि ऑनलाईन अर्ज प्रणाली पृष्ठावर प्रदर्शित झाल्याशिवाय व परीक्षा शुल्काची पावती तयार झाल्याशिवाय संकेतस्थळावरील पृष्ठावरून तुम्ही लॉग आउट करू नका किंवा लॉग आउट तुम्ही झालात आणि तर पेमेंट तुमचं अपडेट तिथं नाही झालं तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे भरताना ही तुम्ही काळजी घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो, की जोपर्यंत तुम्हाला पेमेंट सक्सेसफुल असं दिसत नाही तोपर्यंत तिथून तुम्ही लॉग आउट व्हायचं नाहीये किंवा ते पेज रिफ्रेश करायचं